पुण्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। अशातच पुण्यातील जेएम रोड भागात पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांना वाट काढताना कसरत करावी लागते। पुण्यातला पाऊस थांबत नाहीये, त्यामुळे पुण्यातल्या काही भागात अर्धी गाडी बुडेल इतकं पाणी साचलंय। तर पाण्याच्या प्रवाहामुळे टेम्पोही रस्त्यावरती टिकत नसल्याचं चित्र आहे। सखल भागात पाणी साचून काही गाड्या अडकून पडल्यात। मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या ससून रोड परिसरातही पाणी आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतोय। तर गाड्यांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वाहन चालकांना गाड्या ढकलत पुढचा रस्ता पार करावा लागतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवरही पावसाचं संकट पाहायला मिळतंय। एसपी कॉलेजच्या मैदानात मुसळधार पावसामुळे मोठा चिखल झालाय। अनेक भागात पाणी साचून मंडप बांधणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। पिंपरी चिंचवड शहरातील घरकुर परिसरामध्ये पावसामुळे पुन्हा एकदा कमरेपर्यंत पाणी साचलं। त्यामुळे नागरिकांना पाण्यातनं वाट काढताना मोठी कसरत करावी लागते। खोपोलीतल्या जेनिथ वॉटरफॉलवरती एक तरुणी वाहून गेली। शोध मोहिमेनंतर स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीनं या मुलीचा मृतदेह शोधण्यात आला। अंबरनाथ शहरात जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय। रस्त्यावरती पाणी साचून वाहतुकीला फटका बसलाय। पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत होते। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातही पावसानं थैमान घातलं। त्यामुळे पहिल्यांदाच इथला फ्लायओव्हर ब्रिजवरती पाणी आलंय। त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। मुंबईच्या मंत्रालय परिसरात भर पावसात दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलं। जोवर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मंत्रालय परिसर सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला। दरम्यान दिव्यांग बांधवांसोबत बच्चू कडूही आंदोलनात सहभागी झाले। बदलापूर शहरातल्या पावसामुळे नाल्यातील पाणी रहिवाशांच्या घरात शिरलं। जुन्या नगरपालिकेमागील नाल्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचं पाहायला मिळतंय। बदलापुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। जुन्नरमधल्या नारायण गावात मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांच्या रोपवाटिकेचं मोठं नुकसान झालंय। बाजूचे बांध तोडून रोपवाटिकेमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढावं लागलं। यामुळे लाखो रुपयांचा फटका बसलाय। शहापूरमध्ये परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेती संकटात सापडली आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसतोय। कल्याण डोंबिवली दिवा यासह ग्रामीण भागात अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पालघरमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पश्चिम किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं। वाणगाव चिंचणी डहाणू खाडी आणि वाढवणसह परिसरातल्या काही ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प आहे। सोलापुरातील बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। आगळगाव उंबरगे रोडवरील चांदणी नदीलाही पूर आलाय। मात्र या पुराच्या पाण्यातनं नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। वाहनं आणि जनावरं घेऊन नागरिक हा रस्ता पार करतात। लातूरच्या औसा तालुक्यातील वाटी उटी बुद्रुकला जाणाऱ्या रस्त्यावरती पुराचं पाणी आलं। या पाण्यातनं दुचाकी नेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं। पुराच्या पाण्यातनं दुचाकीस्वार वाहून गेला। सुदैवाने या घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा जीव बचावलाय। धुळ्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढले। भात नदीला पूर आलेला असून नदीचं पाणी कापडणे गावात शिरलं। त्यामुळे गावातल्या गल्ल्यांना नद्याचं रूप आलंय। मुंबई ठाणे रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय। काही भागात अतिवृष्टीचाही इशारा दिला जातोय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। 2 दिवसांपासून अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सततच्या पावसामुळे महान धरण 100% भरल्यामुळे धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। धाराशिवमधील 3 जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण काठोकाठ भरलंय। दरम्यान धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणात 100% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच चांदोली धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। सोपडा तालुक्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। कापूर तूर उडीद मूग मका या पिकांना पावसाचा फटका बसलाय। सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेल तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस मका ज्वारी आणि तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे।
त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील गुहागर विजापूर रस्त्याला तलावाचं रूप आलंय. मात्र रस्त्यावरती खड्डे असल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत होते. चिपळूणमध्ये परतीचा पाऊस आणि जंगली श्वापदांमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. बळीराजा यामुळे हवाल दिलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी 300 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे. जिथे अद्याप मदत पोहोचलेली नाही तिथे पंचनाम्याचे आदेश दिलेले असून लवकरच मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन त्यांच्याकडनं देण्यात आलं. अकोल्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात. आणि यानंतर एक